guys, welcome back to my channel. It's me Vishwaja and हा एक दिवाळीचा व्लॉग आहे जो मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे फ्रॉम द डे 1. लाईक आज आहे वसुबारस आणि आज आमच्या घरामध्ये साफसफाई होते. या इट्स बिट लेट बट स्टील इट्स आर माझ्या मम्मीची स्टाईल येते. जेव्हा सगळे बंद करून देतात तेव्हा मम्मी सुरू करते. या सो लेट मी शो यू माय मम्मा. So this is my mama doing cleaning everything. This is our pasara. Mummy hi बोल. So hello guys, it's the second day of the धनतेरस आणि आज मी करते साफसफाई. सकाळपासून खूप मदत केली मम्मीची, लाईक बाल्कनी साफ करणं, एव्हरीथिंग स्मॉल स्टफ. मी आणि मम्मी इथं गावात थोडे शॉपिंग करायला आलो आहे, लाईक दिवे, झाडणी अँड सम स्टफ. सो आज मी धनतेरसच्या निमित्ताने सगळीकडे खूप छान छान दिवे लावले. सो हे दिवे लावलेले मी तिथे छान सिक्वेन्समध्ये आहे ना. हॅलो गाईज, इट्स ए इव्हिनिंग ऑफ द धनतेरस आणि इथे मी इथे छान प्रकारे सगळीकडे दिवे लावलेले. धनतेरस द 13 दियास. सो आज माझा प्लॅन होता की मी खूप छान प्रकारे लाईक ते कलर्स अँड ऑल ठेवून धनतेरसची पूजा मांडू आणि हे करू. बट माझा मूड खराब होऊन गेला आहे. आता मला कशातच इंटरेस्ट येत नाही. मला मी काहीच करणार नाही. मम्मी करते असं काम. लाईक धनतेरस बी एका खास गेलेलं नाही आज. साफसफाईत करण्यात गेला. देन नंतर थोडी शॉपिंग बिपिंग करत त्याच्यात गेला आणि आता दिवे लावले. नाव आय एम गोइंग टू माय बॅक. सो लेट्स सी टुमॉरो. हे गाईज, इट्स अ डे 3 ऑफ माय व्लॉग आणि आज काही करायला होतं. सो माझा अभ्यास केला अँड देन मी आज केली दिया पेंटिंग. लुक हाऊ एस्थेटिक इट इज है ना. सो आज फक्त एवढंच केलेलं आहे, नथिंग एल्स. मी काय करतो, फराळ बनवतोय. काय बनवतो? चकली, चिवडा, काय बनवते आणि ताऊ काजू कतली ट्राय करते. सो इथं आमचा सगळा गेटअप. सो हॅलो गाईज, आमचा सगळा फराळ बनवून झालेला आहे आणि आज आमच्या घरातलं एक मेंबर रिटर्न येऊन गेलेलं आहे. हाय बोला. पप्पा अक्षरशः 4-5 दिवसाच्या प्रवासानंतर आलेले आहे आणि आता उद्यापासून मग आमची प्रॉपरवाली दिवाळी सुरू होणार आहे, लाईक सो ही आमची काजू कतली. हॅलो एव्हरीवन, इट्स ए मॉर्निंग ऑफ लक्ष्मीपूजन आणि मी आता उठलेली आहे आणि आता आपण बघूया मम्मी पप्पा काय करताय. लाईक टुडे आय वॉन्ट टू शो यू एव्हरीथिंग जे मी आज करणार आहे. सो लेट मी शो टू दॅम. मी तुमची रेकॉर्डिंग करते माझ्या ब्लॉगसाठी. इथं पप्पा सकाळी सकाळी साफसफाई करताय. थोडं लेट आहे बट करते सर का. आणि मम्मीचं तेल लावते. सी हाऊ ब्युटिफुल दे आर फॉलोइंग द प्रोसेस ऑफ अभ्यंग स्नान. सो हे गाईज, इथे मी माझी मम्मी मला तेल लावून देते अभ्यंग स्नान करणार. शिवदादाला खूप मिस करते आहे मी. दरवेळेला राबून मॉलिश करायला आहे. लवकर उठायचं, त्याला इतकं टेन्शन यायचं. इट्स ओके मम्मी, आमची दिवाळी यावेळेस खूप बोरिंग आहे बट स्टील करते. सो हे गाईज, इथे मी रेडी झालेली आहे अँड याच्यानंतर आता मला करायचं आहे लाईक खूप सारं काम. सो माझे आजची कामे काही हे आहे, लाईक मला सोफ्याचे कवर टाकायचे, देन मला आज पप्पांसोबत बाहेर जायचं आहे, खूप सारं सामान घ्यायचं आहे अँड देन रांगोळी काढायची आहे अँड देन रात्री पूजा करायची, गेट रेडी अँड ऑल. इट्स सच अ हेक्टिक डे फॉर मी. सो इट्स अ ब्रेकफास्ट टाईम. इट्स ओके, हे भांडे ऑल तर सर्व होतच राहतं बट मम्मीला थोडी हेल्प म्हणून मी बी करू लागते. एक्साइटमेंट तर थोडी दाखवायला लागेल ना. काम करायची मेथड. हॅलो गाईज, ही आहे आमची लक्ष्मीपूजनची संध्याकाळ. दॅट्स अवर रांगोळी. पप्पा तिकडे फोटो काढतात आणि बोलतो बोलला रे. सो आता मम्मी पप्पा दिवे लावत आहे आणि मला तयारी करायला पाठवून दिलं बिकॉज ते मला जरा वेळ लागेल
अँड सगळं शेड्यूल डिस्टर्ब होऊन जाईल. सो मी येऊन गेली. सो लेट मी टेल यू हाऊ आय लुक. मी रेडी झालेली आहे अँड दिस इज माय आउटफिट इफ यू कॅन सी. अँड लेट मी टेल यू व्हॉट अदर गाईज आर डुइंग. मम्मी तिकडे पूजा मागून राहिलेली आहे तिकडं. अँड पप्पांनी आणि मी मिळून आता बाहेर सगळीकडे दिवे लावले. लाईक यू नो 51 दिवेज लावलेले. You know, everything is lighting. Look at our beautiful house. हे मम्मी इथे माझं कन्यापूजन करते आणि लक्ष्मीपूजन अँड ऑल करायचं राहून गेलं. सो मी काल रात्री तिकडच्या घरी गेली होती आणि मी प्रफुल्ल दादा मी सगळ्यांनी तिकडे फटाके फोडले. मग रात्री येऊन झोपून गेलो. मग आता आम्ही जातो उमऱ्याला. सो मी रेडी झालेली आहे आणि मम्मी पप्पा आहे बाहेर. आता यगू दादा आलेला आहे. लेट मी शो यू. सो आम्ही आता उमऱ्याला जातोय स्कूटीवर. इथं उमऱ्यामध्ये एंट्री केलेली आहे. तिकडे जाऊ. इथं आमचं दिवाळी सेलिब्रेशन होत आहे. लाईक सगळेजण तर त्यांचा फराळ करताय आणि बाकी लोक त्या रूममध्ये बसलेले. बेसिकली आमचं वॉलिंग वगैरे झालेलं आहे आणि आता फक्त यु नो चिलिंग अँड ऑल चालू आहे. हाय गाइस, फटकर से अनफॉलो करो इस चैनल को. काय करतोय तू. सो गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही फोटो काढायला जाणार आहे. चिकू तिथं बांधलेलं आहे. हॅलो गाईज, आम्ही आता इथं बसलेलो अनफॉलो. आम्ही सगळेच इथं आता बसलेलो आहे. एकदम फोटो सेशन चालू आहे आमचा. सो ही आहे आमची आफ्टरनून. इथं सगळेजण गप्पा मारतात. हॅलो गाईज, इट्स बीन 4 PM. इट्स बीन 4 AM आणि आम्ही जास्त बोर होते. प्रफुल्ल त्याच्या होणेवाले बायकोशी परत बोलायला चालला आणि इथं मी यगुदादानी बोलतो आणि चिकू आमचा. गाईज आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही जाणार होतो चांदवडला. पण आम्ही प्लॅन कॅन्सल करून दिलेला आहे कारण आम्हाला तिथे राहायचं. यु नो हे ना पप्पा, आम्हाला तिथे राहायचं होतं. सो आम्ही आज आबाकाकांकडे जेव्हा जाणार आहे. आम्ही सगळं इकडे लोक आहे. सो गाईज आता आम्ही जातोय प्रियातीला घ्यायला. मी आणि प्रफुल्ल दादा. सो हे गाईज आपल्यासोबत प्रियाती येऊन गेली. प्रियाती हसे हाय. हाय देवन हाय बोल. मग भाऊ आमचा केवचा ब्लॉग चालू आहे. आता मी प्रियातीला घेतलंय. आता आम्ही जाऊ. ऐका. सो इथं आम्ही उमळ्यात आलो आणि सगळं स्वयंपाक बनवत आहे. प्रत्येक जण कुत्रा. हाय चिकू. सो गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे. हे आमच्या सिनियर सिटीजनचं जेवण बाकी आहे. आम्ही आज खिचडी खाल्ली पण खिचडी तिखट होती तर ती उद्या तिचं असं दाखवतो. तुम्हाला की बोलायचं. पुलाव खूप टेस्टी आणि खूप छान होता. फटाके पण भरपूर फोडले आम्ही. अजून आपल्या मामाच्याकडे सापडलाय. तडतड्या. तुला काय बोलायचे. नाही, मला फक्त घरी नाही. हॅलो गाईज, सो आज भाऊबीज आहे आणि काल आम्ही जात होतो चांदवडला. बट आमचा कालचा प्लॅन कॅन्सल झाला आहे कारण आमचा दुसरा प्लॅन बनून गेला. सो आज आम्ही तिकडे जाऊन तिकडे मी सगळ्यांसोबत भाऊबीज सेलिब्रेट करणार आहे. सो ते तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. सो इथं मी माझ्या मावशीच्या घरी आलेली आहे. हॅलो गाईज, आम्ही चांदवडला पोचलेलो. आता बघतो अच्छा बोल भी तुला ते बोल वाटेल. काही नाही, आम्ही कालपासून ताऊची वाट पाहत होतो आणि ॲज युजल ताऊन त्यांनी लेट केलेलं आहे सालाबादाप्रमाणे. तर फायनली ताऊन ते आले आणि आता आम्हाला फार चांगलं वाटतंय. आता आम्ही भाऊबीज सेलिब्रेट करणार आहे. सेलिब्रेट करणार आहे. इट्स
our gossiping time. Guys, this is the showroom of my brother. Guys, आता आमची इथं माझ्या ह्यावाल्या मावशीकडे होतो. सो माझी तयारी केली मी छानपैकी आणि आता आम्ही जाणार आहे माझ्या दुसऱ्यावाल्या मावशीकडे आणि तिकडे जाऊन आम्ही भाऊबीज सेलिब्रेट करणार आहे. सो लेट्स सी. गाईज, आता आम्ही गोइंग टू माय सेकंड मावशी. पहिल्यावाल्या मावशीला भेटायचं राहून गेलं होतं म्हणून इथे मी तिला भेटून घेते पहिले, मग जाऊ आपण सेकंडवाल्या मावशीकडे. आलं तू? लॉक करते मी कपडे तुझे. हॅलो, खाली घाल दाखवू राहील. घालू का घाल तो गाईज बघा इथे माझ्या मावशीकडे आलेली आहे आणि हा आहे माझा ब्रदर. यु नो व्हेरी व्हेरी डेंजर. And I'm back in the town with my pant. माझा दुसरावाला ब्रदर बाहेर गेलाय त्याला येऊ द्या आणि हा तिसरावाला त्या इथून बसून गेलेला आहे. हे गाईज माझा तिसरावाला भाऊ येऊन गेलेला आहे. म्हणता से हाय. हाय. काय म्हणते काऊबॉय टाऊबॉय. So now we are fulfill everyone, you know. So guys, दिवाळी फेस्टिवल. इथं आमचं भांडण चालू होतं. गाईस, इथं आमचा फोटो चालू आहे आता. आम्ही सगळे फोटो काढलेले आणि आता आमच्या सिनियर सिटीजनचे इथं आमचं भाऊबीज एंड झालंय. थोडीफार आमची कमाई होऊन गेलेली. त्या सगळ्या पैशाने आज आम्ही पार्टी करू असं विचार चालू आहे. हा, लाईक सगळ्यांना आज माझ्याकडनं समथिंग माझ्या भावांची वर्षाची झाली ना. हा. सो गाईज, इथं आमचं ऑफिशियली भाऊबीज एंड झालेलं आहे. पण दादांनी माझे खूप सारे छान छान फोटो काढून दिले ना, जसं मला पाहिजे तसे. सो मी आता कालचाच ड्रेस घालून घेतलेला आहे बिकॉज यू नो इट्स गिविंग मी सो दॅट काइंड ऑफ वाईब. हॅलो गाईज, आमची इव्हिनिंग झालेली आहे. आम्ही दुपारी कुठेतरी फिरायला जाणार होतो बट हे सगळे लोक झोपून गेले आणि मला फालतूची आशा लावून हे सगळ्यांनी माझा खूप मोठं हार्ट ब्रेक करून दिलं. हिच्यामुळे झालं सगळं. आता मग सांगते मी संध्या की आपण कुठेतरी जाऊ तरी बी नाही ऐकते. बघा कसे मोबाईल घेऊन बसले सगळेजण. कोणाला काहीच पडलेलं नाही आहे. सो इथे मी आमची प्लॅनिंग करते की आपल्याला कसं कसं काय काय करायचं, डान्स करायचं, कोण करायचं, मी ऑर्डर देते सर्वांना. आणि हेच आपण प्रॅक्टिस टाईम माझं मार्शल प्रॅक्टिस करते. सर्वजण त्यांची प्लॅनिंगमध्ये बिझी. आमची डान्स प्रॅक्टिस चालू नंतर मी तुला डान्स करणार आहे ना. हा बोल हा हा. आणि हे बाहेर डान्स करते. केले लाईक मी खूप बनवले. खूप थकवलं बुईने. तरी अजून चिनारी बाकी पण काय ऐकत नको. सो इथं आमचं जेवण झालं. गाईज, वी आर गोइंग. वी आर इन द कार. यू नो सिटिंग विथ माय 2 बॉडीगार्ड्स आणि बाकी ही 2 पुढे बसली. गोळा खायला थांबलेलो आहे आणि मोनदादा आणि भैया तिकडे गेलेले सोडा प्यायला. आम्ही आता इथे थिएटरकडे आलेलो आहे अँड सॉरी क्या शौक पाल रखा है तुमने यार दुनिया में इतनी सारी. सो गाईज, आमचा मूवी संपलेला आहे आणि आता आम्ही घरी जातोय. यू नो इट्स रिटर्न प्रवास. सो हे
फायनली गाईज दिवाळीज ऑफिशियली एंड आणि आता माझा व्लॉग पण एंड होतोय. मी आजचा व्हिडिओ ॲड करणार होती बट मी आज काहीच करत नाही आहे, सो प्लॅन कॅन्सल. आणि इट्स अ फुल पॅकेज ऑफ माय दिवाळी. त्याच्यामध्ये मी खूप एन्जॉय केलं, खूप छान केलं. सो लेट्स एंड इट हिअर. बाय बाय.